नमस्कार मित्रांनो, प्रणाली रांगोली आर्ट ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छान अशा 6 वेगवेगळ्या पद्धतीच्या बॉर्डर रांगोळी काढून दाखवणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा। ही आहे पहिली बॉर्डर रांगोळी, जी की मी बांगडीच्या साहाय्याने फूल काढून घेतलेले आहे। तुम्ही पाहून घेऊ शकता। इथे मी माझ्या आवडीचे कलर म्हणजेच रंग देत आहे। तुम्ही तुमच्या आवडीचे रंग देखील काढून घेऊ शकता। अशी रांगोळी तुम्ही देवघरात पाटाच्या बाहेरभागी काढून घेऊ शकता किंवा अंगणात देखील काढून घेऊ शकता। अशी रांगोळी उंबरवट्यावर देखील काढली तरी सुंदर दिसते। बॉर्डर रांगोळी काढायला देखील सोपी असते आणि झटपट देखील तयार होऊन जाते। आपल्याला सकाळच्या घाई गडबडीमध्ये पुरेसा वेळ नसतो, तर आपण अशी रांगोळी म्हणजेच बॉर्डर रांगोळी नक्की ट्राय करा। मी मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच अशा फ्रीहँड रांगोळ्या, कोळम रांगोळ्या म्हणजेच टिपक्यांच्या रांगोळ्या, तसेच अगदी 1 मिनिटात तयार होईल अशी रांगोळी देखील व्हिडिओ अपलोड केलेली आहे। ज्यांनी कोणी पाहिलेली नसेल तर व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या। चॅनलला जर कोण नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अजून नवनवीन रांगोळ्या पाहायला मिळतील। ही आहे दुसरी बॉर्डर रांगोळी, जी की मी एका बॉटलच्या साहाय्याने म्हणजेच एका झाकणच्या साहाय्याने त्याला प्रेस करून आकार देत आहे आणि बोटाच्या साहाय्याने त्याला व्यवस्थित करून घेत आहे। येत्या मार्गशीर्ष महिन्यात अशी बॉर्डर रांगोळी पाटाच्या बाजूला नक्की काढा। इथे मी अगदी कमीच रंग वापरलेले आहेत। अगदी मोजके 3 ते 4 रंगांमध्ये अशी सुंदर रांगोळी तयार होते। ही झाली दुसरी रांगोळी। आता पाहूया तिसरी बॉर्डर रांगोळी। तुम्हाला जर एक रांगोळीचा पेन मिळतो, जर त्याच्याने तुम्हाला काढता येत नसेल तर तुम्ही हाताने देखील काढून घेऊ शकता, जसं की मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे। ही आहे चौथी बॉर्डर रांगोळी। अशी बॉर्डर रांगोळी तुम्ही कमीत रंगामध्ये देखील काढून घेऊ शकता। अगदी 2 ते 3 रंगांमध्ये देखील होऊन जाते। हे पहा, मी बोटाच्या साहाय्याने त्याला आकार देत आहे आणि छान असा बॉर्डर रांगोळी काढून घेत आहे। आता पाहूया 5वी बॉर्डर रांगोळी।
आता पाहूया 6वी बॉर्डर रांगोळी। इथे जर तुमच्याकडे असे इन्स्ट्रुमेंट अवेलेबल नसेल तर तुम्ही बांगडीच्या साहाय्याने किंवा घरामध्ये वाटी असेल किंवा डिश असेल त्याच्या साहाय्याने देखील फूल काढून घेऊ शकता। व्हिडिओ जर आवडले असेल तर शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला रांगोळी आवडलेली आहे की नाही ते। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।